हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत अळीवचे लाडू, ज्याला आपण हलीमसुद्धा म्हणतो. तर चला बघूया. पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून मी अळीव चांगले परतून घेतले. तुपावर परतून घेतलेले अळीव आता मी नारळाच्या पाण्यामध्ये 2 तास भिजत ठेवते. आता पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये मी घालते बारीक चिरलेला गूळ. गूळ चांगलं तुपावर परतून घ्यायचं आणि मेल्ट होऊन द्यायचं. गूळ मेल्ट झालं की त्यामध्ये मी घालते ओला नारळ. ह्यामध्ये प्रमाण घेताना मी घेतलं 100 ग्राम अळीव, 1 पाव गूळ आणि त्यासाठी लागेल आपल्याला 1 अख्खा नारळ. जसं आपण मोदकाचं सारणासाठी करतो तसंच गूळ आणि खोबरं छान असं परतून घ्यायचं. थोडंसं घट्टसर झालं की त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत भिजवलेली अळीव. अळीव घालून आता पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे. सध्या तुम्ही बघू शकता गुळाला सुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे मिश्रण आपलं पातळ आहे. त्यामुळे घट्ट होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं. आता यामध्ये मी घालते 1 चमचा वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्सची पावडर. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम घेतले आहेत. सर्व मिश्रण छान एकत्र होईल असं परतून घ्यायचं. जोपर्यंत आपल्या मिश्रणाला घट्टपणा येत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम चालूच ठेवायची आणि छान परतून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता आपल्याला हवं तसं कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि लाडूसाठी आपलं मिश्रण अगदी रेडी आहे. आता मी हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते. आणि हो, गरम गरम असतानाच लाडू वळायची अजिबात गरज नाही आहे, कारण जरी थंड झालं तरी आपलं मिश्रण हे असं ओलसरच राहणार आहे. अजिबात घट्ट होणार नाही. त्यामुळे मिश्रण चांगलं थंड झाल्यावरच लाडू आपण वळायला घ्यायचे. हाताला मी तूप लावून घेतलंय. आता एक एक करून आपण लाडू वळून घेऊयात. अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे. थंडीमध्ये हे लाडू खूपच पौष्टिक असतात. अळीवचे लाडू हे आपल्या केसांसाठी, स्किनसाठी सुद्धा फायदेशीर असतात. तसंच रक्तवाढीसाठी किंवा पोस्ट डिलिव्हरी सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. फक्त आपण हे बनवताना ओल्या नारळामध्ये बनवतो, त्यामुळे तुम्ही स्टोअर करताना फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि बनवतानाच थोडं कमी क्वांटिटीमध्ये बनवत चला, म्हणजे लगेच संपतील, खराब होणार नाहीत. अशी ही आपली अळीवच्या लाडूची सोपी अशी रेसिपी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.